नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जानेवारी 2026. आज खरं तर हा दुसरा व्हिडिओ आहे आजच्या दिवसातला. सकाळी आपण कॅनलला पाणी सोडण्याबाबत व्हिडिओ केला होता. अद्यापर्यंत पालकमंत्र्याला जाग आली नाही, त्यामुळे उजनी धरण प्रशासन डिम्म होतं. अखेर उजनी धरण प्रशासनाला आणि पालकमंत्र्याला आपल्या शेतकऱ्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी अखेर जाग आलेली आहे. खरं तर आपल्या व्हिडिओचा परिणाम आहे की नाही माहीत नाही, परंतु सकाळी व्हिडिओ केला पाणी सोडा म्हणून, पाणी सोडलं नाही. पालकमंत्र्याला आपण दोषी धरलं होतं आणि आज दुपारी 3-3:15 वाजता मेसेज आला की 4 वाजता कालव्यातून 500 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होऊन तो कदाचित 2,500च्या आसपास जाईल. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कालव्यामध्ये कोणी उतरू नये, काही जनावरं खाली असतील तर ती बाहेर काढावीत असा मेसेज उजनी धरण प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे 4 वाजता उजनी धरणातून कालव्याद्वारे सिंचनासाठी शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. आता खरा प्रश्न आहे, उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्याला मागणी करावी लागते, परंतु उजनी प्रशासन असेल किंवा पालकमंत्री असतील आणि आपले जिल्ह्यातील आमदार खासदार जे आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले त्यांना या प्रश्नाची जाणीव नसेल, तर मग शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस मागणी करायची आणि प्रत्येक वेळेस पाणी सोडा म्हणायचं आणि त्यानंतर ह्याला जाग येणार, ही पद्धत योग्य नाही. खरं तर पाण्याच्या पाळ्या कालवा सल्लागार समितीमध्ये ठरायला पाहिजे होत्या 15 ऑक्टोबरच्या आसपास, परंतु ते झालेलं नाही. अद्यापही कालवा सल्लागार समितीची बैठक नाही आणि उन्हाळ्याचं पाणी नियोजन कसं होणार, किती पाळ्या सुटणार ह्या कालवा सल्लागार समितीमध्ये ठरत असतं. परंतु ही समितीची बैठक घेण्यासाठी ना उजनी धरण प्रशासनाला वेळ आहे, ना पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी. आणि लोकप्रतिनिधी रेटाही यावेळेस कमी प्रमाणात दिसल्यामुळं पालकमंत्रीही शांत राहिल्याचं दिसतंय. परंतु आज 4 वाजता कालव्यातून पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याची जी पाण्याची शेतीची तहान आहे ती भागण्याची शक्यता आहेच. त्याचबरोबर आता मागणी होते नदीतून पाणी सोडण्याची. कालव्यातून बोगद्यातून पाणी सोडलं, दहेगाव उपसा सिंचनमधून सोडलं, आता कालव्यातून 4 वाजता पाणी सोडणार आहे. परंतु नदीतून पाणी कधी सोडणार याबद्दल विचारणा होते. परंतु खरं तर विचार करायची गोष्ट आहे, नदीवर जे कोल्हापूरमध्ये जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यामध्ये दरवाजे टाकण्याचं काम युद्धपातळीवर केलं गेलं, परंतु त्याचं लिकेज मनावंसं निघालेलं नाही. लिकेज बऱ्यापैकी राहिलेलं आहे. त्यामुळे जरी पाणी सोडलं पुढील 4-8 दिवसामध्ये उजनीतून भीमा नदीचं जरी पाणी सोडलं, ते पाणी बंधाऱ्यामध्ये किती टिकेल याची शाश्वती नाही. खरं तर ज्या त्या ठिकाणी बंधारे आहेत त्या शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची दारं टाकताना लिकेज निघते का नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण प्रशासनाला किंवा कॉन्ट्रॅक्टदाराला याचं काही देणं घेणं नसतं. प्रशासन कॉन्ट्रॅक्ट देतं, कॉन्ट्रॅक्टरदार आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रयत्न जसं होईल तसं. परंतु शेतकऱ्याला पाण्याची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या त्या बंधाऱ्यावर ज्यावेळेस लिकेज काढण्याचं काम चालू असतं त्यावेळेस थांबणं गरजेचं आहे. पाणी टिकतं का नाही, पाणी लिकेज किती आहे, किती प्रमाणात आहे. आमच्या बेंबळे बंधाऱ्यातलं लिकेज काढण्याचं काम चालू होतं. मी स्वतःहून जाऊन तिथं बघितलं तर तिथलं लिकेज अजिबात निघलेलं नाही. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोच. अशाच प्रत्येक ठिकाणी बंधाऱ्यावर शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आता इथून पुढे काळामध्ये उजनीतून कालव्याला पाणी सोडलं, बोगद्याला सोडलं, दहेगाव उपसा सिंचन, आता सिनामाडा उपसा सिंचन आणि भीमा नदी ही पाणी सोडण्याची प्रक्रिया राहिलेली आहे. ती लवकरात लवकर सोडण्याची मागणी शेतकऱ्यातून होते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपले उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.